नमस्कार मंडळी. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38व्या वर्षी कर्करोगाने दुःखद निधन झालं. स्टार प्रवाहाच्या तुझेच मी गीत गाते या मालिकेमध्ये काम करत असताना प्रियाला कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर प्रियाने या मालिकेतनं ब्रेक घेतला. त्यानंतर तिने कॅन्सरवरती उपचार सुद्धा केला. कॅन्सरमधून पूर्णपणे बरे होत प्रिया काही नाटक आणि मालिकांमध्ये सुद्धा दिसली होती. त्यानंतर पुन्हा एकदा प्रियाला कॅन्सरने ग्रासलं आणि त्याच्यातच तिचं निधन झालं. दरम्यान प्रियाच्या आकस्मिक निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला होता. अशातच आता तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत प्रियासोबत काम केलेला अभिनेता अभिजित खांडकेकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियाच्या आजाराबद्दल भाष्य केलं. यावेळी बोलताना अभिजित म्हणाला, शेवटच्या दिवसात तिची खूपच दमछाक व्हायची. तिला 2 वाक्य बोलणंही कठीण जात होतं. प्रिया जी ट्रीटमेंट घेत होती त्यामुळे एखादा व्यक्ती बेडवर झोपून राहील अशी अवस्था असायची. पण प्रिया ट्रीटमेंटनंतर स्वतः गाडी चालवत सेटवर यायची. तिची इच्छाशक्ती खूप मोठी होती. आमच्या तुझेच मी गीत गाते या मालिकेत तिची भूमिका ॲग्रेसिव्ह होती. सलग 3-3 तास तिचे शूटिंग चालायचे. मोठे मोठे डायलॉग तिला म्हणायला लागायचे. या मालिकेसोबतच ती 2 नाटकातही काम करत होती. पण शेवटी मात्र तिची दमछाक व्हायला लागली. अचानक ती मालिकेतून सुट्टी घ्यायची. तिला त्याबद्दल कोणालाच कळू द्यायचं नव्हतं. तिची ती हसरी खेळती इमेज सगळ्यांसमोर राहावी म्हणून ती त्या गोष्टी लपवून ठेवायची. याबद्दल मी नेहमीच रिस्पेक्ट ठेवला. तिला मी कधी व्हिडिओ कॉलही केला नाही किंवा तिचे फोटोही काढले नाही. ती सजलेली नटलेली प्रिया मी पाहिली होती आणि शेवटच्या दिवसात प्रिया यात खूप तफावत होती. पण तिची ती इमेज तिने राखून ठेवली. ती या आजारपणातून सुटली असंच मी इथे म्हणेन. या मालिकेमुळे मला प्रियासारखी एक गोड मैत्रीण मिळाली असं अभिजित खांडकेकर प्रियाबद्दलच्या आठवणीत म्हणाला.